नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला माझा चॅनल आवडत असेल तर कृपया तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ही माझी नम्र विनंती आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण केनोपनिषदचं निरूपण बघायला सुरुवात केली आहे. केनोपनिषदचा पुढचा भाग आता आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. केनोपनिषद हे अगदी सुंदर असं अर्थपूर्ण उपनिषद सामवेदामध्ये आलेलं आहे. त्याचा आपण पुढचा भाग आता बघत आहोत. मंत्र 5वा. जे चैतन्य तत्व मनामुळे खरं तर अनुभवणं शक्य नसतं, पण त्याच्या मागील चैतन्य तत्वाच्या स्त्रोतामुळे ते अनुभवणं शक्य होतं. तेच केवळ परब्रह्म आहे. एरवी आपण ज्याची उपासना करतो ते परब्रह्म होऊ शकत नाही. चैतन्य तत्व हे मनामुळे खरं तर अनुभवता येणं शक्य नाही. का? कारण चैतन्य तत्व हे शब्दातीत आहे, मनातीत आहे, इंद्रियातीत आहे, बुद्धीच्या अतीत ते आहे. परंतु होतं काय की आपण सगळेजण या शरीर, मन आणि बुद्धीशी इतके काही एकरूप झालेलं असतो. म्हणजे मी म्हणजे कोण? अर्थातच माझं शरीर, माझं मन आणि माझी बुद्धी. बघा ना, माझं मन किती जाणीवेनं भरलेलं आहे ते. समजतंय की त्याला सगळं, जाणीव आहे त्याला. आणि बुद्धीचं तर काय विचारता. आपण काय म्हणू, बुद्धीमुळे वेगवेगळं ज्ञान घेणं मला शक्य होत आहे. म्हणजेच त्याचा अर्थ असा की माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझी इंद्रिय ही सगळी ही जाणीवेनं, ज्ञानानं भरलेली आहेत. ज्ञानानं म्हणजे ज्ञान घेण्याच्या क्षमतेनं ती परिपूर्ण आहेत. म्हणूनच तर मी जगाचा अनुभव घेतो आणि म्हणूनच तर जगाचं ज्ञान मला होतं, नाही का? असं जरी असलं, अर्थात हे एका दृष्टीनं थोडंसं खरं आहे. अर्थातच आपलं मन हे जाणीव जागृतीनं भरलेलं आहे, यात काही संशय नाही. बुद्धीला सुद्धा अनेक गोष्टींचं जे ज्ञान होतं ते पण आपण नाकारू शकत नाही. पण काय आहे, जरा नीट आपण जर विचार केला सूक्ष्मपणे तर आपल्या असं लक्षात येतं की शरीर काय, मन काय, बुद्धी काय, हे सगळे मुळातले जड आहेत. प्रकृतीचे ते घटक आहेत, प्रकृतीचे ते विकार आहेत. आणि त्यामुळे स्वतःहून ते काहीही जाणू शकत नाही. ती क्षमता ते जड असल्यामुळे त्यांच्यामध्ये ती येऊ शकत नाही. पण असं असलं तरी मी तर असं मला अनुभव येत असतो की माझं मन जाणीवेनं जागृत आहे. मग ते कसं काय? तर त्याचं उत्तर वेदांत असं म्हणतो की मनाला हे जो जाणीवेचा स्पर्श झालेला आहे, बुद्धीला जी आकलन करून घेण्याची क्षमता मिळालेली आहे, ती कुणामुळे मिळाले? त्यांची स्वतःची अशी उपजत क्षमता नाही. स्वतःची वेगळी स्वतंत्र अशी ती क्षमता त्यांच्याकडे नाही. तर ती क्षमता आपल्या शरीरामध्ये असलेल्या शुद्ध चैतन्य तत्वाच्या मुळे ती त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यालाच चिदाभास किंवा रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर
प्युअर कॉन्शियसनेस किंवा शुद्ध चैतन्य तत्व हे अर्थातच सगळीकडेच आहे, नाही का? सर्वव्यापी आहे. म्हणजे एक्झिस्टन्स या रूपानं ते प्रत्येक अणुरेणूमध्ये ते आहे. कशा प्रकारे? एक्झिस्टन्स, अस्तित्व, सत्यता या दृष्टीनं ते सगळीकडे आहे. परंतु दुसरा त्याचा जो वैशिष्ट्य आहे, जाणीव तत्व, ज्ञान घेण्याची क्षमता असणारं कॉन्शियसनेस हे तत्व, ते कुणामध्ये येतं? ते आपल्यासारख्या सजीवांमध्ये, ज्यांच्यामध्ये मन किंवा बुद्धिरूपी आरसा जिथे आहे. म्हणजे कसं आहे ना, की सूर्याचा प्रकाश सर्वत्र पडतो, दगडावरही पडतो, तळ्यामध्ये पण पडतो, बरोबर? पण तळ्यामधल्या पाण्यामध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब उमटतं. पण सूर्याचा प्रकाश त्याच्याच बाजूला असलेल्या खडकावर पडला तर त्या खडकामध्ये त्याचं प्रतिबिंब उमटू शकत नाही, ते फक्त तळ्यामध्ये उमटतं. अगदी त्याच प्रकारे आपण जो सजीव, मुख्यतः मनुष्य जीव आहे, त्याच्यामधील मनाची अशी जी ग्रहण क्षमता आहे की मनरूपी तळ्यामध्ये किंवा मनरूपी आरशामध्ये या शुद्ध चैतन्य तत्वाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडून मनाला त्यातनं जाणीव, जागृती शुद्ध चैतन्य तत्वाकडून मिळते. ती त्याची स्वतःची नाही. पण एकदा शुद्ध चैतन्य तत्वाकडून तो उसना प्रकाश त्याला मनाला मिळतो. मन त्या जाणीवेच्या प्रकाशानं प्रकाशित होतं. मग तीच ऊर्जा मन, शरीर, इतर अवयव, इंद्रिय यांना ती देऊ करतं. अशा प्रकारे आपलं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय ही जी आपल्याला सतत जाणीवेनं भरलेली वाटतात, त्याचं कारण मनरूपी किंवा अहंकार रूपी आरशामध्ये चैतन्य तत्वाचं जे प्रतिबिंब पडलेलं असतं, त्या प्रतिबिंबामुळे मन, अहंकार हे प्रकाशित होतं आणि त्यानं आपल्या शरीराला ती प्रकाश ऊर्जा मिळते. याला म्हटलं जातं चिदाभास, बर का? चिदाभास म्हणजे काय? रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस. प्युअर कॉन्शियसनेस जे ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये आहेच, त्याचं अहंकार रूपी आरशामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब. आता आपण आपल्या चेहऱ्याचं उदाहरण घेतलं तर आपल्याला हे स्पष्ट होईल. मी जेव्हा आरशामध्ये बघते तेव्हा आरशामध्ये मला माझ्या चेहऱ्याचं प्रतिबिंब दिसतं. मग आरशातलं प्रतिबिंब आणि आरसा हे एकमेकांशी एकरूप झालेले असतात. दोन्ही एकमेकांसाठी इनएव्हिटेबल आहेत. त्याच प्रकारे जे चिदाभास आहे तो अहंकार रूपी आरशाशी एकरूप होतो आणि अहंकार म्हणजेच चिदाभास असं समीकरण तयार होतं. तर त्यामुळे या चिदाभासामुळे अहंकाराला जो जाणीव तत्वाचा प्रकाश मिळतो आणि त्यामुळे अहंकारामध्ये जी शक्ती जागृत होते, अहंकार म्हणजे मीपणा, मी, जीवपणा, मी आहे, मी, तो जो जीवपणा फुलतो तो कुणाच्या बळावर फुलतो? तर त्याला तो प्रकाश हा शुद्ध चैतन्य तत्वाकडून मिळतो आणि आपण मात्र आपली समजूत ही केवळ बुद्धी आणि अहंकाराशी निगडीत असल्यामुळे त्यांना प्रकाशित करणारं त्याच्या पाठीमागचं जे ओरिजिनल तत्व आहे त्याची आपल्याला जाणीव किंवा ज्ञान नसल्यामुळे आपण काय इक्वेशन मांडतो? माझं मी म्हणजे शरीर आणि मन, मी म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि हे तिघही जण हे ज्ञान घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये पूर्ण भरलेली आहे. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. इथे असा हा मंत्र आपल्याला समजावून सांगतोय की त्या मनाच्या किंवा अहंकाराच्या पाठीमागे
जो मूळचा चैतन्य स्रोत आहे, त्यामुळे मनाला ही सगळी समजण्याची प्रक्रिया त्याला समजून येते. आपण मात्र समजतो की आपलं श्रेष्ठत्व कशात आहे? माझ्या बुद्धीत आहे, माझ्या मनात आहे. मग ते केवढं प्रगल्भ आहे, बुद्धी केवढी तीक्ष्ण आहे माझी, आहे मान्य आहे. पण त्याला मिळणारी ती क्षमता ही पाठीमागच्या चैतन्य तत्वानं त्याला दिलेली आहे. पुढे तो मंत्र असा म्हणतो की त्याच्या पाठीमागचं ते परमतत्व आहे, तेच केवळ परब्रह्म आहे. आपण ज्याची उपासना करतो ते नाही. हे सांगण्याचा काय उद्देश आहे? तर सर्वसाधारणपणे आपण साधक पूजा अर्चा प्रार्थना ही सगुण ईश्वराची करत असतो. ते सगुण ईश्वर जो आहे तो कसा बनलेला आहे? तर निर्गुण निराकर तत्वामध्ये जेव्हा माया रूपी प्रकृती येऊन हात देते, निर्गुण तत्व जेव्हा मायेबरोबर संयोग पावतं, तेव्हा जीव जगत आणि परमेश्वर आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला अभिप्रेत असलेला सगुण साकार ईश्वर ही तिघ जण या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर आपण तिघही जण उभे आहोत. कोण कोण? जीव म्हणजे सगळे जीव आले, मनुष्य आले, पशु पक्षी आले, सगळं जगत म्हणजे अख्खं ब्रह्मांड पण त्याच पायरीवर आलं. आणि त्याच पायरीवर आपण ज्याला भजतो, ज्याची उपासना करतो, तो जो निर्माता आहे असं मानतो, तो सगुण ईश्वर, असे तिघ जण आपण या एका खालच्या पायरीवर, निर्गुण तत्वापेक्षा खालच्या पायरीवर आपण तिघही जण उभे आहोत. त्यामुळे असं समजू नये की ऋषीमुनी या सगुण साकार उपासनेला महत्व देत नाहीत. ते फक्त एवढंच क्लिअर करू इच्छितात की बाबा परब्रह्म म्हणून जे तत्व आहे, जगताला तोलून धरणारं जे तत्व आहे ते निर्गुण आणि निराकार आहे. एवढा फक्त ते खुलासा करू इच्छितात की तुम्ही ज्याची सगुणाची उपासना करताय ते परमतत्व मानता येणार नाही. म्हणजे काय, आम्ही मंत्र जप करायचा नाही का, प्रार्थना करायची नाही का, उपासना करायचीच नाही का? तर असं नाही. त्याची अत्यंत गरज आहे बर का. साधक जेव्हा या अध्यात्माच्या मार्गावर पाऊल टाकतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टीच खूप मोठं कार्य करून जातात. शांत चित्तानं आपल्या घरातल्या देवघरासमोर एक 10 मिनिटं जरी आपण मन एकाग्र करून त्या इष्टदेवतेचं मनापासून चिंतन केलं, बाजूला सगळे सोपस्कार केलेत, पूजा केली, फुलांचा मंद सुगंध येतोय, उदबत्ती लावली, त्याचा सुगंध येतोय, हे सगळं करायला पाहिजे असं कोणी सांगत नाही, पण केलं तर त्याची वातावरण निर्मिती एक अतिशय शुभ मंगल अशा प्रकारे होते आणि त्यानं आपलं मन एकाग्र चित्त व्हायला खूप मदत होते. कारण मन एकाग्र असणं हे अतिशय आवश्यक अशी अट अध्यात्मात. जर ईश्वरी परमतत्व आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा त्याचा अनुभूती आपल्याला घ्यायची, तर मनाची चंचलता ही शून्यावर आणून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ही अतिशय महत्वाची स्टेप आहे. आणि ती कशी गाठता येईल? तर ह्या वेगवेगळ्या उपासनांनी, प्रार्थनेनं, जपानं, मंत्र जपानं, नामस्मरणानं आपलं मन काय होतं? असं म्हणतात की मन दिवसभरात 15 ते 20 हजार विचार करतो बर का, टोटल असे एका पाठोपाठ एक धबधबा धबधबा चाललेलाच आहे आणि तोहीच एकाच सरळ मार्गाने काही जात नाही. एक थोडे विचार असे, थोडे विचार तिकडे भटकतात, थोडे उलटीकडेच जातात, थोडे अजून कुठे जातात तेही पत्ता लागत नाही. अशा सगळ्या विचित्र मनाच्या प्रवाहाचा ओघ थांबवणं महामुश्किल आहे. नुसत्या माझ्या इच्छेनं ते कधीही शक्य होणार नाही. मग काय करावं लागेल मला?
मी जेव्हा जप जप मंत्र जप करायला सुरुवात करते तेव्हा काय घडतं, तर सगळे जे विचारांचा कोलाहल ट्रॅफिक मधलेला आहे क्राऊड, तो हळूहळू काय होतं की एकाच मंत्रावर आपण सगळं ध्यान द्यायला सुरुवात करतो. हा, पहिल्यांदा ते जमत नाही, पण कष्टसाध्य मात्र नक्कीच आहे. आपण जर चिकाटी सोडली नाही तर हळूहळू त्या मंत्र जपाची मनाला आवड निर्माण होते. हा, चंचल मनाला स्वतःहूनच वाटायला लागतं, हा हा मंत्र जप मोठा चांगला आहे बर का. एकाच इष्टदेवतेवर सतत विचार करत राहणं, यामध्ये मनाला हळूहळू सुख शांती मिळायला लागते आणि हजारो विचारांचा ट्रॅफिक बाजूला होतो आणि हळूहळू आपलं मन एकाग्र, म्हणजेच काय की अनेक अशुद्ध विकारी विचार आपण पळवून लावतो आणि हळूहळू सात्विकतेकडे, शुद्धतेकडे आपली वाटचाल या छोट्या छोट्या गोष्टींनी व्हायला सुरुवात होते आणि त्यानं आपलं मन आणि बुद्धीचं शुद्धीकरण पटकन होऊ शकतं. नाहीतर कसं आहे की मी म्हणजे अर्थातच शरीर आणि मन, हे माझं इक्वेशन इतकं काही पक्क बसलेलं आहे. हो, या एका जन्माचं नाहीये, ते हजारो जन्मांचे संस्कार आहेत की मी म्हणजे शरीर आणि मन. आणि कसं आहे ना, थोडस ते फॅक्टर सुद्धा त्याला ते कारणीभूत आहेत, कारण मृत्यूनंतर फक्त स्थूल शरीर निघून जातं, पण आतल्या सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, अहंकार सगळं ज्याच्यामध्ये आहे ते जन्मोजन्मी ते कॅरी फॉरवर्ड केलं जात की नाही. हा, प्रत्येक जन्मात काही ना काही बदल घडत जातात, याबद्दल काही वाद नाही. संस्कार बदलतात, परिस्थिती बदलते, विचार क्षमता बदलतात, सगळं मान्य. पण मूळचा जो सूक्ष्म शरीराचं टोपलं आहे छोटस, ते जन्मोजन्मी आपण माहात आलोय. त्यामुळे मन हे खूप पूर्वीच आहे, 100,000 जन्मांचं मन मॉडिफाईड केलेलं, परत 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 सुधारणा किंवा बिघाड होत चाललेलं असं ते सूक्ष्म शरीर आपण ते आपल्याबरोबर घेऊन जातोय. त्यामुळे जन्मोजन्मीची ते जे पूर्व संस्कार आहेत की मी म्हणजे अर्थातच मन आणि शरीर, कारण ते दोन्ही जागृत आहेत, तर ते तसं का नाही. आणि ज्ञान म्हणजे काय, तर मी म्हणजे शरीर मन नसून मी म्हणजे चैतन्य तत्व आहे, हे जे वेदांत आपल्याला परत 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 आपल्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न करत असतं, त्याच्या पाठीमागे नेमकी तार्किक कारण काय आहेत, तर वेदांताचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्हाला नुसती श्रद्धा ठेवायला सांगत नाही. आम्ही म्हणतोय म्हणून तुम्ही मान्य करा, हा प्रकार नाही. ऋषीमुनी आपल्याला रोजच्याच जीवनातील आपले अनुभव आपल्या समोर देतात आणि म्हणतात बघा तपासून, हा तुमचं तुम्हीच परीक्षण करा आणि काय तो विचार करा. मी म्हणजे शरीर मन नाही हे सांगण्यासाठी अनेक सिद्धांत आहेत. त्यापैकी एक आपण आता थोडासा बघूया. दृक दृश्य विवेक असं त्याला म्हटलं जातं. बाकीचे आहेत पंचकोश विवेक, अवस्थात्रय विवेक. आता बघतोय आपण दृक दृश्य विवेक. दृक दृश्य विवेकामध्ये असं म्हटलं जातं की जो बघणारा आहे, हा जो बघणारा आहे आणि जे बघितलं जातं ते, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काय, डोळे माझे असंख्य गोष्टी दिवसातनं बघत असतात, ते जे बघितलं जातं ते खूप आहे, एका पाठोपाठ काही ना काही मी बघतच असते. त्या वस्तू येतात जातात, त्या गोष्टी अनंत आहेत, पण बघणारा एकच, म्हणजे दोन डोळे मिळून डोळे हा एकच अवयव हे सगळं बघत असतो. आता त्याच्या पलीकडे जा, या डोळ्यांना बघणारा कोण आहे, या डोळ्यांना बघणारं म्हणजे लिटरली बघणारं नाही, पण डोळ्यांचं जे इंद्रिय आहे ते खराब आहे का काय आहे, कसं आहे,
डोळे दाखवायला झालेत का, डॉक्टरकडे जायला पाहिजेत का, वगैरे वगैरे, अशा दृष्टीनं डोळ्यांना जाणणारं मन हे इंद्रिय आहे. मन हे डोळ्यांना बघतं. पहिलं काय झालं, डोळा वस्तूंना बघतो, मग आता डोळा इकडे बघणं, ज्याला बघितलं जातं ते, या कॅटेगरीमध्ये डोळे आले आणि त्याला बघणारा कोण आहे, मन. आता मन हे बघितलं जातं ते, यामध्ये ते जाऊन पडलं आणि मनाला बघणारा जाणणारा तो कोण आहे, तर ते चैतन्य तत्व आहे. मी म्हणजे मन नाही, कारण मन ही वस्तू आहे, थिंग, जे जाणलं जातं ते, जे अनुभवलं जातं, बघितलं जातं, पाहिलं जातं, निरीक्षण केलं जातं, ते असं मन आहे. मी हॅपी आहे का सॅड आहे, मला आज खूप छान वाटतंय का मला आज अगदी कंटाळा आलाय, या सगळ्या मनाच्या स्थिती अवस्था हा चैतन्य साक्षी तत्व आपल्यातलं हे सगळं जाणत असतो. त्याचप्रमाणे शरीर सुद्धा, त्याच्यामध्ये कितीतरी चेंजेस होत असतात, मनामध्ये बदल होत असतात. कधी आपण आनंदी असतो, कधी आपण दुःखी असतो. ते सतत विकारी आहे, बदलणारं आहे. आणि शरीर सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा विकार घडत असतात, नाही का. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. म्हणजे जन्म, त्यानंतर वाढ, त्यानंतर त्याचं विकसन होतं, मग हळूहळू शरीराच्या ऱ्हासाला सुरुवात होते, त्यानंतर त्याचे क्षीण व्हायला लागतं आणि शेवट म्हणजे त्याचा नाश होतो. अशा 6 बदलातून शरीर जात असतं. आणि मन कशातून जात असतं, वेगवेगळ्या बदलातून, वेगवेगळे विचारांप्रमाणे मनाची स्थिती बदलत राहते. कधी कन्फ्यूज, कधी खूप फ्रस्ट्रेटेड, कधी खूप आनंदी, कधी खूप डिप्रेस, अशा वेगवेगळ्या चेंजेस शरीर मनामध्ये घडत असतात. पण असं जरी असलं, म्हणजे शरीर अगदी क्लिअरली बालपणीची मी आणि आत्ताची मी, या शरीरामध्ये आमूलाग्र बदल आहे, नाही का. पण तरी सुद्धा मला असं वाटत नाही की मी पण त्याबरोबर बदललीय. हा, शरीर बदलत आहे, हळूहळू म्हातारपणाकडे ते जात आहे, अनेक चेंजेस झाले, पण तरी सुद्धा मला वाटत राहतं की मी मात्र तीच आहे. म्हणजेच एकीकडे शरीर बदलताय म्हणून बदलणारी मी, आणि त्याच वेळेला न बदलणारी मी, हे दोन्ही कसं काय संभव घडू शकेल. त्यामुळे वेदांत आपल्याला असं सांगतं की नीट परीक्षण करा. या सगळ्या अनुभवांनी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीर आणि मनाला न्याहाळणारं, बघणारं, साक्षी असणारं, तटस्थतेनं बघणारं असं आत्मतत्व तुमच्या आतमध्ये वसलेलं आहे. आणि हे जेव्हा आपण हळूहळू, ते लगेच काही एका क्षणात आपल्या पूर्व जन्मानुजन्मांच्या संस्कारांवर लगेच काही एका क्षणात परिणाम होणं शक्य नाही. पण हळूहळू वेदांताच्या आणि उपनिषदांच्या अभ्यासानं आपण जरी स्वतःला मनापासून थोडस जरी अलग करू शकलो, अगदी संन्यस्त साधू संन्यासांची गोष्ट मी घेतच नाही, हा, ते तर पूर्णपणे शरीर मनाला ओलांडून पुढे गेलेले असतात. त्यांची खात्री पटलेली असते, मी म्हणजे मन नाही. अगदी त्या स्टेप पर्यंत मी नाही पोचले, पण या अभ्यासातून मला एवढं जरी जाणवलं की मनाचे जे प्रत्येक गेम्स चालू असतात, आज मी डिप्रेस आहे, पुरगटून बसलेलं असतं, रागावलेलं असतं, चिडलेलं असतं, त्याच्यापासून थोडं जरी मी मनापासून स्वतःला लांब ठेवण्याची कला जरी माझ्यामध्ये आली, तटस्थपणे त्याच्याकडे बघणं, एवढं जरी, कारण का ते मी नाही म्हणून, तर ती तटस्थता जेव्हा हळूहळू आपल्यामध्ये वाढायला लागेल, त्यांनी सुद्धा आपल्याला अपूर्व अशी शांती मिळत जाईल,
मनाच्या प्रत्येक आवेगाला, प्रत्येक आणि प्रत्येक रिॲक्शनला मी लगेच धावत जाऊन उसळ्या मारण्याची गरज मला वाटेनाशी होईल आणि मी शांत राहीन. हे असं मन शांत झालं की आध्यात्मिक प्रगतीमध्ये भले जरी आपण अगदी उत्कृष्ट स्तरावर अजून नाही गेलो तरी आपल्या आहे या भौतिक जीवनामध्येच आपण किती 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 आपल्याला कल्पना नसते हो, आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये केवढी क्षमता ठासून भरलेली आहे. त्याचा वापर आपण करणं महत्वाचं आहे. तो वापर कधी शक्य होईल? जेव्हा आपली मन आणि बुद्धीची पातळी ही सर्वसाधारणपणे शांत लेव्हलवर राहील. का म्हणते मी सर्वसाधारणपणे? की अगदी दिवसाचे 24 तास मी कदाचित नाही शांत राहू शकणार, पण त्याचा जर आपण पिरियड वाढवत गेलो, हळूहळू कल्टिवेट करत गेलो, स्वतःला शिस्तबद्ध आपण करत गेलो, तर ती जी ऊर्जा मी साठवीन राग आणि चिडचिडात न केल्यामुळे, जी माझी मनाची ऊर्जा मी जी बँक बॅलन्स, मनाचा बँक बॅलन्स त्याच्यामध्ये मी जी साठवीन ती मला अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडेल. कसं ते आपण बघूया एका कथेवरनं. आपल्या मन बुद्धीला शांत अवस्थेमध्ये ठेवून जीवनाकडे थोड्या अलिप्ततेनं एक पाऊल मागे घेऊन मन बुद्धीच्या गेम्सकडे लक्ष न देऊन आपण एक पाऊल जरी त्याच्यापासून मागे हटून अलिप्तपणे सगळं निहाळायला लागलो तर बरीचशी ऊर्जा जी अनावश्यकपणे या विकारांमध्ये खर्च होते ती खर्च केली जाणार नाही आणि मग ती तिकडे न वळल्यामुळे ती चांगल्या गोष्टींकडे ती ऊर्जा आपल्याला वापरता येईल. ही कथा आहे श्रीमती रुना बॅनर्जी. जन्म 1950, लखनौ मध्ये जन्म झाला. सेल्फ एम्प्लॉईड वुमन्स असोसिएशन सेवा या लखनौ मधील संस्थेच्या त्या को फाउंडर होत आहेत. त्यांना नोबेल पीस अवॉर्ड साठी नॉमिनेट करण्यात आलेलं होतं. कोणता अवॉर्ड? नोबेल पीस अवॉर्ड. पीस, ब्लिस, शांतता ही कशामुळे मिळू शकते? तर ते आपण मन बुद्धीचा जो वाहता प्रवाह, अनावश्यक असा जो धो 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 कंटाळवाणा वाहणारा धबधबा आहे त्याला नियंत्रित केल्यानं आपलं मन हे पूर्णपणे शांत होऊ शकतं. त्यांना नोबेल पीस अवॉर्ड साठी नॉमिनेट केलं गेलं. म्हणजेच त्यांचं मन बुद्धी शांत ठेवून आपल्या हातून काय विधायक कार्य करता येईल यावर त्यांनी सगळी मन आणि बुद्धीची ऊर्जा ही कॉन्सन्ट्रेट केली. त्यांना 2007 मध्ये पद्मश्री प्रदान करण्यात आली. त्यांनी लखनौ मधील चिकनकारी म्हणजे एम्ब्रॉयडरीचा जो पुरातन असा कला प्रकार होता त्याचे त्यांनी पुनरुज्जीवन केलं. त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगारांना त्यांनी वरती आणलं, त्यांचं आर्थिक स्तर त्यांनी उंचावला, त्यांच्या मुलांसाठी त्यांनी शाळा उघडल्या. अशी अनेक लोकोपयोगी कामं त्यांच्या हातून त्या घडली. त्यांची एक्झिबिशन्स पार जगभरामध्ये त्यांनी ती भरवून आणली. अशा या श्रीमती रुना बॅनर्जी. त्यानंतरच्या मंत्राकडे आपण वळूया. गुरु साधकाला किंवा शिष्याला असं म्हणाले की तुला जर असं वाटत असेल की मला आता परमतत्व कळलेलं आहे
तर ते असा जर तुझा समज झाला असेल तर ते पूर्णपणे तुला कळलेलं नाही. याचा अर्थ एवढाच होतो की तुला सगुण देवता आतापर्यंत समजलेली आहे. गुरूंनी आपण बघितलं आधीच्या मंत्रांमध्ये त्यांना सांगितलं की ते परमतत्व म्हणजे डोळ्यांचा डोळा आहे, कानांचं कान आहे, अशा प्रकारे वर्णन केलं गेलं. आणि मग ते ऐकल्यानंतर शिष्याशी अशी समजूत होणं स्वाभाविक आहे की हा आता मला कळलं, म्हणजे ते काय तुम्ही जे सांगता ना ते परमतत्व मला कळलं. तर हा शिष्याच्या मनातील गोंधळ क्लिअर करावा यासाठी गुरु म्हणतात, बाबा रे, मी आतापर्यंत तुला जे समजावून सांगितलंय, सांगण्याचा प्रयत्न करतोय तिथपर्यंत, म्हणजे तुला झेप कुठपर्यंत घ्यायचे, तुला निर्गुण तत्वापर्यंत झेप घ्यायचे, बरोबर. आणि तुला असं वाटतंय की आतापर्यंतच्या वर्णनावरून मला समजलं आणि आता निर्गुण तत्वापर्यंत माझी उडी गेलेली आहे. पण तसं होत नाही, होऊ शकत नाही. याचं कारण काय आहे? कारण गुरु काय, ग्रंथ काय, श्रुती काय, वेद काय, उपनिषद काय, कोणीही झालं तरी निर्गुण तत्वाचं वर्णन कोणीही करू शकतच नाही. कारण ते कसं आहे, ते शब्दाच्या पलीकडे आहे. हा सगळा शब्दांचा खेळ आपण जो मांडलाय, आपण अगदी पोटतिडकीनं मनापासून, गुरु सुद्धा अगदी जिव्हाळ्यानं तळमळीनं सगळं समजावून सांगतायत, सगळं खरं. पण हे नेमकं कुणाचं वर्णन चालू आहे? हे चालू आहे सगुण तत्वाचं वर्णन. निर्गुण तत्वाचं वर्णन मलाच तुम्ही सांगा कसं काय कोण करू शकणार? ते जे निर्गुण आहे, निराकार आहे, हा शब्द मी ऍड केले, पण त्याचं यथार्थ रूप हे कुणालाच सांगता येणार नाही. शब्दांच्या साह्यानं, अनुभवांच्या साह्यानं आपण सगुण साकार ईश्वर फक्त आपल्याला नीट कळू शकतो. आपली झेप ही फक्त तिथपर्यंतच जाते. मन बुद्धी किती कार्यक्षम असू दे, इंटेलिजंट असू दे, त्यांची धाव ही भौतिक गोष्ट, ही भावभावना यापर्यंतच ती मजल जाऊ शकते. कारण जे मुळी त्या सगळ्यांच्या पलीकडेच आहे त्याला बुद्धी कशी काय शब्दात मांडणार? मग काय करायचं? तर असं करायचं की या ग्रंथांच्या, म्हणजे काय उपनिषद कोणी वाचत नाही, काही उपयोगच नाही. एखाद्याने असं ठरवलं, अच्छा म्हणजे उपनिषद घ्या, ग्रंथ घ्या, काही घ्या, निर्गुण तत्व तर मिळतच नाही, असं नाहीये. हे आवश्यकच आहे. का? कारण निदान सगुण तत्व, सगुण ईश्वराच्या पायरीपर्यंत आपण या सगळ्यांच्या मदतीनं अगदी निश्चितपणे तो टप्पा आपण पहिला गाठणं आवश्यक आहे. मग त्याच्यानंतरची हायर जम्प ही निर्गुण तत्वाची. दोन आहेत त्या जम्प्स. एक तर धड सगुण ईश्वरापर्यंत जम्प जाणं हे पहिली प्राथमिक अट आहे. आणि मग त्याच्यानंतर उपनिषद, ग्रंथ, गुरूंचं तळमळीनं शिकवणं, मग आपले स्वतःचे प्रयत्न, या सगळ्या तपस्येतून, उपासनेतून, साधनेतून, ध्यानधारणेतून मग त्याच्यानंतर आपण जन्म घेणार आहोत ती निर्गुण तत्वाकडे, ती ज्याची त्यानंच घ्यायची. कारण ते कसं आहे, चैतन्य तत्व हे काही गोष्ट नाही, इट्स नॉट अ वस्तू, थिंग नाही की जी मी तुम्हाला दाखवू शकेन, हे बर का, हे परमतत्व असं मी दाखवू शकत नाही. कारण ती गोष्ट नाहीये. तर ती काय आहे? ती स्वतःच जाणणारा जो आहे तो आहे आणि त्याला पकडायचं आहे आपण, नाही का? मग जो स्वतःच जाणणारा जे तत्व आहे त्याला कसं पकडावा लागेल?
तर आदि शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे श्रवण मनन चिंतन, मग ध्यान धारणा, मग समाधी, या सगळ्या अवस्थेतून चिंतन मननाने बुद्धी तुमची ऋतंभरा प्रज्ञा जेव्हा होते, बुद्धी जेव्हा, आत्ताची आपली बुद्धी आहे भौतिक बुद्धी आहे. हा, अगदी कितीही हुशार असलो तरी सुद्धा त्याची लेवल कोणती आहे, तर ती व्यावहारिक पातळीवरची भौतिक बुद्धी आहे. परंतु सततच्या चिंतनानं, स्मरणानं, निधिध्यासनेनं त्याची ऋतंभरा प्रज्ञेमध्ये त्याचं जेव्हा रूपांतर होतं, ती जी झेप मनुष्य घेतो ती अवर्णनीय आहे. ती कोणी शब्दांनी सांगू शकत नाही. ती बुद्धीची जी झेप आहे ती डायरेक्ट ईश्वरी अनुभूतीमध्ये जाऊन ती तिथे उभी राहते. आणि तिथे एकदा त्या स्टेपला हात लावल्यानंतर त्या स्टेपचं वर्णन कोणीही करू शकत नाही. म्हणजे गुरु जरी आत्मज्ञानी असले, प्रत्यक्ष ईश्वराचं दर्शन त्यांना घडलेलं असलं, तरी शब्दांच्या मदतीने जिथपर्यंत ते आपल्याला पोचवता येतील तिथपर्यंत ते आपल्याला मार्गदर्शन करतात. पण त्यानंतरचा प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव हा प्रत्येकानंच स्वतःहून घ्यायचा असतो. म्हणजे कसं आहे की एखाद्याला गोड पदार्थ म्हणजे काय हे आतापर्यंत कधी माहितीच नसेल बर का, आणि मी त्याला अगदी समजावून सांगितलं, एखाद्या मिठाईचं वर्णन केलं, किती गोड किती मधुर, त्याची सगळी रेसिपी सांगितली, सगळे घटक सांगितले, तरी ती जी चव आहे ती काही त्याला प्रत्यक्ष त्याची अनुभूती घेतल्याखेरीज, मिठाईचा एक तुकडा जेव्हा तो खाईल तेव्हाच, स्वतः जेव्हा तो ती अनुभव घेईल तेव्हाच त्याला गोडी म्हणजे काय हे प्रत्यक्ष अनुभूतीने कळू शकेल. अगदी तसंच आपल्याला उपनिषद ग्रंथ गुरु त्या पायरीपर्यंत नेऊन पोचवतात आणि त्याच्यानंतर आपल्या बुद्धीनं ही अतार्किक अशी झेप घ्यावी लागते. आणि ते करायचं असेल तर मग अर्थातच अट कोणती आहे, तर त्यासाठी मन एकदम शुद्ध करायला हवं. हा, मन माझं तसंच ठेवलं मी, जे आहे तेच चालू आहे. हजारो गोष्टी, मी कन्फ्यूज होते, नंतर डिप्रेस होते, क्षणाक्षणाला माझे मूड बदलतायत, चिडते, रागवते, सगळं चालू आहे यथासांग. हा, सगळ्या विकारांच्या चिखलात मी बरबटलेली आहे, पण तरी माझा अट्टास की मला मात्र ईश्वरी अनुभूती व्हायलाच हवी. तर ते होणं शक्य नाही. का? कारण मन जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत, मन आणि बुद्धीची शुद्धता जोपर्यंत आपण करू शकत नाही तोपर्यंत ती बुद्धी जेव्हा घासून पुसून आपण स्वच्छ करू तेव्हाच ती एका अलौकिक अशा प्रतिभेमध्ये, प्रभेमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकेल. त्यामुळे ती मनाची शुद्धता करणं हे अतिशय कठीण गोष्ट जरी असली तरी ती आवश्यक आहे. पण त्यामुळेच तर उपनिषद आपल्याला वेळोवेळी सांगत असतात की मनातील विकारांना आवरा, कंट्रोल करा, बाह्य उपभोगांकडे लक्ष देऊ नका. हे वारंवार सगळीकडे सांगितलं जातं. मग आता माझ्यासारख्या सामान्य साधकानं करायचं तरी काय? हा, गोंधळून जातो. मला प्रयत्न चालू आहे माझा, पण शेवटी मी थकते. परत पूर्वीच्याच माझ्या मनाच्या खोडसळपणाकडे माझी वाटचाल चालू होते. मग मी काय करू तरी काय? भांबावून जाते, कळेनासं होतं. मग अशा वेळी मला असं वाटतं की उपनिषदांना सहाय्यभूत ठरणारी भगवद्गीता याचंही सायमल्टेनियस जर आपण चिंतन केलं तर आपलं मन हे शांत होऊ शकतं. भगवद्गीता कशी आहे ना, ती अचूकपणे सामान्य साधकाचं मन तिनं ओळखलेलं आहे. काय प्रॉब्लेम येतात, करावंसं तर खूप वाटतं, जमत का नाही, सगळं सगळं भगवंतांना पूर्ण माहिती. ते अध्याय 33व्या श्लोकामध्ये ते म्हणतात की बाबांनो, विषय उपभोगांपासनं दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. खरं, पण ज्ञानी पुरुष सुद्धा आपल्या पूर्व प्रकृती स्वभावाप्रमाणे
त्या इंद्रियांच्या पाठोपाठ वळतो, तर सामान्यांचं काय? इंद्रिय मोठी बलवान असतात, उपभोगांचे विषय हे बलवान असतात, तिथे निग्रह काय काम करणार? हा, श्लोक 3 अध्याय 3:33. आपलीच व्यथा भगवान बोलून दाखवतायत. पुन्हा पुन्हा मन बाहेर धावतं, काय करायचं? तर अट्टहासानं मी जर त्यांना ओढून आणलं तर 2 दिवस हे सगळं चालेल. म्हणून भगवद्गीता समजुतीचा उपाय करते की बाबांनो, उगच डोक्यामध्ये काहीतरी हट्टीपणा घेऊ नका. आता बघतोच मी मनाला कसं नाही कंट्रोल करता येत, म्हणून अट्टहासाने जर मी जिंकायला गेले तर 2 दिवस मन मान खाली घालून चूप बसेल. तिसऱ्या दिवशी इंद्रिय आणि सगळे विषय माझ्या अंगावर धाव घेतील. त्यामुळे योग्य संयमन ठेवा. आहे ना, भगवद्गीतेनं उपनिषदांच्या उपदेशांना जरा डायल्यूट केलं, आपल्या योग्य केलं आणि आपल्याला सांगितलं, ठीक आहे, अगदी डायरेक्ट वरच्या पायऱ्या गाठू नका, अट्टहास करू नका. एकदम संपूर्णपणे 100% इंद्रियांवर संयम नाही ठेवता येणार, मान्य. पण हळूहळू निग्रह करण्यापेक्षा त्याच्यावर तुम्ही योग्य संयमन ठेवा. हवं ते त्याला खायला द्या. शरीर भूक लागली की खाणारच, मग मी खाणारच नाही असे टोकाचे नियम करून काही होणार नाही. त्यापेक्षा त्यांना योग्य प्रकारे कंट्रोल करा, संयम ठेवा, चुचकारून घ्या, मनाला सारखं इडीस पिडीस करू नका. हा, काही होणार नाही मनांच्या हातून, हे असंच हे तसंच. मी जेवढी जेवढी मनाला नावं ठेवेन तेवढं मन अजून आक्रमक बनेल. त्यापेक्षा आपण चुचकारून घेऊ, समजावून घेऊ, बरं बाबा थोडं तुझं थोडं माझं, अशा प्रकारे संयमन केल्यानं ती जी बाकीची ऊर्जा असेल ती मनाला आपण चांगल्या कार्याकडे वळवायला लावू. अशा प्रकारे भगवद्गीता आपल्याला ही उपनिषदांच्या अभ्यासाकरता ही वेळोवेळी उपयोगी पडते. म्हणून मग 2:70 अध्याय 2 श्लोक 70व्यामध्ये ते सांगतात की असं योग्य संयमन करत गेल्यानं काय घडतं. आधी काय सांगितलं की ज्ञानी सुद्धा हतबोल होतो, आणि आता योग्य संयमन करून काय घडतं, तर ज्ञानी पुरुष समुद्रामध्ये जरी चारही बाजूनी पाणी येत असलं तरी ज्याची मर्यादा चळत नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी आता योग्य संयमन नियमन व्रतपालन करून आता त्याच्यामध्ये जरी विषय आतमध्ये यायला लागले, उपभोगांचे विषय, तरी ते आतमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश करून सुद्धा त्याची मनशांती आता त्यानं विचलित होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आपण उपनिषदांना थोडा माइल्ड डोस करण्यासाठी, डायल्यूट करण्यासाठी, एकदा ते आपण हे साध्य केलं की आपण वरच्या पायऱ्या गाठत राहू, यात काही शंका नाही. तर अशा प्रकारे हे आपण आपल्या मनाला इंद्रियांना समजावून काबूत आणून संयमन व्रतपालन करून हळूहळू आपण त्या दिशेने मार्गक्रमणा करत आहोत. आता इथे मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते की हे झालं सामान्य साधकांसाठी, मिश्रण डायल्यूट करणं, मग ते आपल्याला झेपेल का बघणं, हा सगळा प्रकार आपल्यासारख्यांसाठी. पण ज्या ज्ञानी व्यक्ती होऊन गेल्या, जे संत महात्मे होऊन गेले, त्यांचं सुद्धा आपण कधी आहे ऐकलं की आपल्याला त्यापासून प्रेरणा मिळू शकतात. संत श्रेष्ठ मुक्ताई, म्हणजे आता मी भगवद्गीतेच्या आधारानं उपनिषद थोडं डायल्यूट केलं, असली काहीही गरज या श्रेष्ठ व्यक्तींना लागत नाही. सगळं उपनिषदाचं सार आणि भगवद्गीतेचं सार ते कोळून पेलेले असतात. संत श्रेष्ठ मुक्ताबाई,
ज्ञानेश्वर माऊलींच्या भगिनी मुक्ताबाई. जन्म 1279, मृत्यू 1297. आपेगाव मध्ये जन्म झाला. त्यांचे भाऊ ज्ञानेश्वरांनी एकदा त्यांना मांडे म्हणजे एक विशिष्ट गोड पदार्थ बनवायला सांगितला. त्यासाठी मातीचं खापर म्हणजे असं तव्यासारखं मातीचं खापर आणण्यासाठी ती मुक्ता कुंभारवाड्यामध्ये गेली. पण या भावंडांवर गावानी बहिष्कार टाकला होता, त्यामुळे ते खापर द्यायला नकार दिला. ती तशीच परत आली. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी, ते तर मोठे सिद्ध योगी होते, त्यांनी योग बलानं त्यांची पाठ त्यांची तापवली गेली, तापली म्हणजे, आणि त्यावर मुक्ताईनं मांडे बनवले. ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर गावचा जो मुख्य होता विसोबा, तो त्यांना शरण गेला की आपली चूक त्यानं मान्य केली. एकदा ज्ञानेश्वर माऊली असंच गावातले लोक त्रास देत असत. जरी ते शांततेचा पुतळा होते तरी एकदा त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि क्लेश असह्य झाले आणि त्यांनी आपल्या झोपडीचं आतून दार बंद करून टाकलं. अतिशय उद्वेगानं ते आतमध्ये जाऊन बसले. तेव्हा त्यांची बहीण मुक्ताई बाहेर उभी राहिली आणि तिनं ताटीचे अभंग रचले. म्हणजे काय की ताटी उघडा अशी विनंती तिनं ज्ञानेश्वरांना केली. ते त्याला म्हटलं जातं ताटीचे अभंग. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. बघा किती स्वतःच्या भावनांवर, विकारांवर किती सहज असा ओढून ताणून प्रयत्न केलेला नाही, आतूनच आलेला संयम आणि त्याच्यावर आलेला कंट्रोल. ती काय समजावून सांगते ज्ञानेश्वर माऊलींना, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखी व्हावे पाणी. अहो विश्व तुमच्यावर रागवलंय, राग द्वेष क्रोधानं विश्व तुमच्या बाजूने उभं नाहीये, तुमच्या विरुद्ध थाकलंय. पण तुम्ही तरी असं करू नका, त्या विकारांना बळी पडू नका. संती सुखे व्हावे पाणी. ते जर अग्निरूप झालेलं आहे तर तुम्ही पाणी होऊन ते सगळं शांत करा. असं ती ज्ञानेश्वर माऊलींना ताटीच्या अभंगांमध्ये त्यांना ती समजावून सांगते. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तनाथ म्हणजे त्यांचे मोठे बंधू, त्यावेळी ते मुक्ताईला घेऊन तीर्थयात्रा करण्यासाठी गेले आणि तापी नदीवर ते गेले असताना अचानकपणे वीज कडकडली आणि मुक्ताबाई विजेच्या प्रवाहामध्ये एका क्षणार्धात त्या लुप्त झाल्या असं सांगण्यात येतं. मुक्ताबाईंची समाधी जळगाव येथे बांधण्यात आली. तर अशा या संत श्रेष्ठ महान व्यक्ती ज्या होऊन गेल्या, त्यांच्या मुखातून त्यांनी त्यांच्या कृतीद्वारे, त्यांच्या वाणीद्वारे, त्यांच्या स्वतःच्या प्रत्यक्ष वर्तणुकीद्वारे त्यांनी भगवद्गीता आणि उपनिषद आपल्याला समजावून सांगितलेली आहेत. आता इथे केनोपनिषद या उपनिषदाचा एपिसोड 2 भाग 2 मी इथे समाप्त करते. त्याच्या पुढचा भाग आपण नंतरच्या एपिसोडमध्ये बघूया. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, नेहमीप्रमाणेच नम्रपणे सांगते की कृपया तुम्ही अमृताचे डोई याला शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं, ही माझी नम्र विनंती आहे.